नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठणगे सर आपलं स्वागत करतो। जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तसेच आपण टेलिग्राम चॅनलवरतीही आर्विक सायन्स अकॅडमी या नावाने एक चॅनल चालू केलेला आहे। त्या चॅनलवरती तुम्ही जॉईन होऊ शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। म्हणजे तुम्हाला त्यावरती वेगवेगळी क्विज सॉल्व करता येईल आणि स्टडी मटेरियल आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। आजच्या सेशनमध्ये आपण जाणार आहोत जीवशास्त्र भागाकडे आणि जीवशास्त्रातला हा 2 नंबरचा प्रकरण आपण अभ्यासणार आहोत। 1 नंबरचा आपण अभ्यासलेला आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। दुसऱ्या नंबरचं प्रकरण आहे आपलं पेशी। पेशीची चर्चा आज आपण करणार आहोत। पेशी की ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सेल, हे पहा सेल। आता पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे की जो एक सजीवांचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक मानलं जातं, म्हणजे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणू शकतो आपण त्याला। पेशी हा सजीवाचा मूलभूत घटक आहे, म्हणजे तो लहानात लहान आहे आणि त्यापासून सर्व शरीर आपलं तयार झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो। आता पेशीचा शोध कोणी लावला तर पेशीचा शोध रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने लावला की जो बुच नावाची वनस्पती आहे, त्या बुच नावाच्या वनस्पतीच्या खोडाचा सेक्शन घेतल्यानंतर, म्हणजे त्याची सूक्ष्मदर्शकाखाली परीक्षण केल्यानंतर त्याला लक्षात आलं की त्या कप्पे किंवा खोली ज्या आहेत तशा प्रकारची रचना त्याला दिसली, म्हणजे मधमाशाच्या पोळासारखी त्याला रचना दिसली, म्हणजे वेगवेगळ्या खोल्या दिसल्या, कप्पे दिसले आणि म्हणून त्याला त्याने इंग्लिशमध्ये सेल हे नाव दिलं। आता सेल याचा अर्थ तोच होतो छोट्या छोट्या खोली। मग एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला पहिली महत्त्वाचं की रॉबर्ट हुक या व्यक्तीने, रॉबर्ट हुक जो सायंटिस्ट होता, यांनी प्रथम सेल शोधली। त्यानंतर सेल किंवा सेल थिरीज म्हणूया किंवा पेशीबद्दलचे काही सिद्धांत मांडले गेले। त्यामध्ये 2 शास्त्र आघाडीवर होते, 2 शास्त्रज्ञ, त्यांचे नावं आहेत पहा। एकाचं नाव आहे शेल्डन, म्हणजे यांच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये MJ शेल्डन आहे आणि दुसरं आहे थिओडॉर शॉन। हे 2 नाव पण लक्षात ठेवा, हे पण परीक्षेला महत्त्वाचे आहे। पहिलं नाव जे आहे ते नाव आहे पहा MJ शेल्डन किंवा शिल्डन असं पण म्हणतात, MJ शेल्डन। आणि थिओडॉर पुढचं जे आहे ते नाव आहे थिओडॉर थिओडॉर शॉन। हे 2 लक्षात ठेवा। यांनी एक पेशी सिद्धांत मांडला आणि हा पेशी सिद्धांत काय होता की सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले आहेत, बरोबर आहे। ते आता आपल्याला पटतंय की सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले आहेत, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं। दुसरं त्याने असं सांगितलं सर्व सजीव हे अनेक पेशींपासून बनलेले आहेत, ते मात्र त्यांचं पूर्ण गृहीतक जे आहे ते खरं ठरलेलं नाही, कारण काही सजीव हे एक पेशीपासून बनलेत आणि काही सजीव हे अनेक पेशींपासून बनलेत, म्हणजे त्यांना आपण बहुपेशी म्हणतो आणि काहींना आपण एकपेशी म्हणतो, म्हणजे हे विधान मात्र त्यांचं चुकलेलं आहे। आणि अजून त्याच्या थिअरीमध्ये काही म्हणजे त्यांचं विभाजन होतं, कशा प्रकारे होतं त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे। पण आपल्याला इथं फक्त लक्षात ठेवायचं की पेशीचा शोध रॉबर्ट हुक याने लावला आणि पेशीचं सिद्धांत जे आहेत ते महत्त्वाचे 2 शास्त्रज्ञ अजून आहेत, पण महत्त्वाचे 2 हे जे होते MJ शेल्डन आणि थिओडॉर शॉन यांनी महत्त्वाचा सिद्धांत मांडला, पेशी सिद्धांत। अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात हाही प्रश्न विचारतात। पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पेशी जे काय अभ्यास केला जातो त्या पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण सायटॉलॉजी म्हणतो आणि मराठीत त्याला कोशिका विज्ञान म्हणतात। इथं लिहितो वाटलं तर कोशिका विज्ञान, याला कोशिका विज्ञान म्हणतात। कुणाला कोशिका विज्ञान म्हणायचं आहे? सायटॉलॉजीला। आणि सायटॉलॉजी म्हणजे काय तर पेशींचा अभ्यास करणारं शास्त्र, इथं लिहितो सायटॉलॉजी। मग सायटॉलॉजी म्हणजे काय, द ब्रँच ऑफ सायन्स वी डील विथ स्टडी ऑफ सेलचा स्टडी करणारं शास्त्र किंवा पेशींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सायटॉलॉजी, म्हणजे त्याला मराठीत आपण म्हणतो कोशिका विज्ञान, बरोबर। आता हे पाहिल्यानंतर अजून काही फॅक्ट तुम्हाला माहीत पाहिजे की ज्या 1-2 फॅक्ट मी तुम्हाला सांगणार आहे
की मानवी शरीराचा विचार जर केला तर मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणती, तर ती आहे चेतापेशी. सर्वात लांब 1 मीटरपर्यंत असू शकते. आणि दुसरा आहे की मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती. लांब आणि मोठी याच्यात फरक आहे. मोठी पेशी कोणती, तर ती अंडपेशी आहे की जिला आपण एक सेल म्हणतो, स्त्रियांमध्ये असते. तर ती सेल जी आहे ती सर्वात मोठी आहे मानवी शरीराचा विचार केला तर. आणि दुसरा सर्व प्राण्यांचा विचार केला तर शामरोगाचे अंड जे आहे ते सर्वात मोठी आहे सेल पेशी आहे. मग मानवी शरीराचा आपण जर विचार केला तर चेतापेशी सर्वात लांब आणि सर्वात मोठी पेशी जी आहे ती अंडपेशी आहे. ह्या 2 फॅक्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आता आपण सरळ जाऊया पेशींच्या प्रकारांकडे. पेशींचे वेगवेगळे प्रकार आहेत. मुख्य 2 प्रकार आहेत. म्हणजे एक आहे आदिकेंद्री पेशी आणि दुसरी आहे दृश्य केंद्री पेशी. बरोबर. मग दृश्य केंद्री पेशीचे परत काही उपप्रकार केलेले आहेत. त्याचे दृश्य केंद्री प्रकार म्हणजे त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा केलेली एका व्हिडिओमध्ये मी थोडक्यात. तर दृश्य केंद्र पेशीमध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप असतो. तुमचा केंद्रक हा चांगला डेव्हलप झालेला असतो, त्याला आवरणाने वेष्टित असतो. बरोबर. त्याच्यानंतर आदिकेंद्रकीमध्ये तसं नसतं. ते सर्व चर्चा आपण केलेली आहे. आता डायरेक्ट इथे येऊया. परत अजून मेन 2 प्रकार केलेले आहेत दृश्य केंद्रीचे. एक प्राणी पेशी, एक वनस्पती पेशी. हे 2 गटात केलेले आहे. मग त्याच्यामध्ये परत अजून पेशींचे मानवी शरीराचा जर विचार केला तर वेगवेगळ्या पेशी, काही चेतापेशी आहेत. बरोबर. मग त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या पेशी आहेत. वेगवेगळ्या चेतापेशीचा अभ्यास तुम्ही करू शकता किंवा वेगवेगळ्या पेशींचे काही प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितले तर रेड ब्लड कॉर्पस्कल्स, ठीक आहे ना, म्हणजे तांबड्या रक्तपेशी एक प्रकार आहे. त्याच्यानंतर पांढऱ्या रक्तपेशी हा एक प्रकार आहे. म्हणजे वेगवेगळ्या पेशींचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. पण एवढ्या डिटेलकडे आपल्याला इथे जायचं नाही. इथे फक्त फोकस करायचं आपल्याला प्राणी पेशी, वनस्पती पेशी. आता हे मुद्दामून मी या ठिकाणी साध्या सरळ 2 आकृती काढलेल्या आहेत. एक आहे वनस्पती पेशीची आणि दुसरी आहे प्राणी पेशीची. आपल्याला समजून घ्यायचे विविध अंगके आणि त्या अनुषंगाने मी साधी सरळ फिगर काढलेली आहे की जास्त कॉम्प्लिकेटेड केलेली नाही आहे. आता याच्यामध्ये वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी याच्यामध्ये वेगवेगळे अंगके आहेत. पेशी भित्तिका. आता एकाच ठिकाणी एरो दाखवला, याचा अर्थ ही याच्यातच आहे. म्हणजे कोणामध्ये, वनस्पती पेशीत आहे. पेशी पटल दोघांमध्ये पण आहे. तंतुकणिका दोघांमध्ये पण आहे. केंद्रक दोघांमध्ये पण आहे. गोल्गी संकुल दोघांमध्ये आहे. रिक्तिका दोघांमध्ये आहे, पण आकारात फरक आहे की नाही. त्याच्यानंतर अजून एक दाखवायचं राहिलं या ठिकाणी, समजा दाखवू शकतो आपण क्लोरोप्लास्ट, हरित लवक म्हणू शकतो आपण त्याला, आहे की नाही. म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट वगैरे काय जे असतं ते क्लोरोप्लास्ट म्हणजे इथं लिहू शकतो. हरित लवक म्हणूया त्याला, हरित लवक, हरित लवक जे वनस्पतींमध्ये असतं. बरोबर. आता हे झालं आहे फिगरच्या बाबतीत काय काय हेडिंग होती मी ती सर्व सांगितलेत. आता महत्त्वाचं पाहायचं आहे की यांच्यातला फरक. सर्वांनी इयत्ता 10वीपर्यंतच प्राणी पेशी वनस्पती पेशी अभ्यासतात. पण परत एकदा मी रिपीट काय घेतोय, विस्मरण झालेलं आहे तुमचं, काही वेळेला लक्षात येत नाहीत आणि आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो. आणि त्याच्यामुळे ह्या साधी बेसिक कन्सेप्ट, आपल्या लेक्चरचं वैशिष्ट्यच हे आहे की बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करतो आधी आणि मग आपल्या हायस्ट लेवलकडे जातो आहे. हे महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये पहा, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यातला फरक आपण लक्षात घेऊया. पहिला फरक आहे, वनस्पतीमध्ये पेशी भित्तिका असते, प्राणी पेशीत पेशी भित्तिका नसते. पेशी भित्तिकाला आपण इंग्लिशमध्ये सेलवॉल म्हणतो. सेलवॉल की जे सेलवॉल फक्त कशात आहे, वनस्पती पेशीत, प्राणी पेशीत ती नाही. दुसरा फरक नाही म्हणता यायचा, परंतु दोन्हीमध्ये असणारा कॉमन मुद्दा आहे पेशी पटल, म्हणजे पेशीचं आवरण जे आहे की ते दोन्हीकडे आहे, प्राणी पेशीत आहे, वनस्पती पेशीत पण आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं आपण सांगू शकतो लवक्यांच्या बाबतीत, म्हणजे हरित लवक हे फक्त वनस्पती पेशीतच असतं, प्राणी पेशीत नाही. म्हणजे ह्या हरित लवकामुळे फोटोसिंथेसिस होतं खरं तर, प्रकाश संश्लेषण. ते पुढे पाहणार आहे आपण डिटेलमध्ये अंगकांमध्ये. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे रिक्तिकाच्या बाबतीत पाहूया. वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका आहे, प्राणी पेशीमध्ये पण रिक्तिका आहे, परंतु साईजमध्ये खूप फरक आहे. वनस्पती पेशीतली रिक्तिका ही मोठ्या आकाराची असते, प्राणी पेशीतली कमी आकाराची आहे. अजून एक महत्त्वाचा पुढे घेऊ शकतो, गोल्गी संकुल दोघांमध्ये पण आहे. आता हे काल्मोनेली गोल्गी नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधलं, ते पुढे पाहणारे अंग जेव्हा आपण डिटेलमध्ये पाहणार आहे त्यावेळेस. तर हे जे आहे अंग गोल्गी संकुल ते दोघांमध्ये आहेत. हे जे काही डिझाईनचं दाखवलेलं आहे ते आहे ER,
ER म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, म्हणजे शॉर्टमध्ये ER म्हणतात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि मराठीतला शब्द थोडा अवघड जाईल. आंतरद्रव्य जालिका ह्या ज्या आहेत त्या आंतरद्रव्य जालिका आहे, ते दोघांमध्ये पण आहेत. आता हे जे पाहिले आपण, हा बेसिक फरकही आपण समजून घेतला आहे. त्याच्यानंतर आता एक एक अंगकाची आपण चर्चा पुढे करणारच आहे, पण तत्पूर्वी आधी पेशीच्या संबंधित काही कन्सेप्ट आहे त्या तुम्हाला समजल्या पाहिजे. आता पहिला जो कन्सेप्ट आहे तो पेशीचे भाग. पेशीचे भाग कोणकोणते आहेत ते एकदा समजून घेऊया. पेशीचे भाग, पेशीचे भाग, पेशीचे मुख्य करून 3 भाग पडतात. त्यातला पहिला भाग जो आहे तो आहे पेशीभित्तिका, म्हणजे त्याला ए म्हणतो मी, पेशीभित्तिका, की जिला आपण इंग्लिशमध्ये सेल वॉल म्हणतो. सेल वॉल, पेशीभित्तिका, याची पहिल्यांदा चर्चा करायची आपली. पेशीभित्तिका काय आहे तर शैवालासारखे वनस्पती असतील किंवा कवकांसारखे असतील, शैवाले, कवक, त्याच्यानंतर वनस्पती पेशी यांच्यामध्ये हे पेशीभित्तिका आढळते. आता कवकांमध्ये ती कायटिन नावाच्या पदार्थापासून बनलेली असते. कायटिन नावाची जी शर्कराचा प्रकार आपण म्हणतो त्यापासून बनलेली असते, त्याच्याबद्दल मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि वनस्पतीमध्ये ती बनलेली असते मुख्यत्वे सेल्युलोजने. म्हणजे वनस्पतीमध्ये जे पेशीभित्तिका आहे किंवा सेलवॉल जी आहे ती बनलेली आहे तुमच्या सेलवॉल, किंवा त्याला आपण सेलवॉल जे आहे ते सेल्युलोजपासून बनलेलं आहे, सेल्युलोज. त्याचप्रकारे पेक्टिन, सेल्युलोज व पेक्टिन ह्या 2 कर्बोदकांपासून ती बनलेली आहे. कार्बोहायड्रेट, कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट, म्हणजे पेशीभित्तिका जी आहे ती सेल्युलोज आणि पेक्टिन, पेक्टिन हे पण नाव लक्षात ठेवा, पेक्टिन, पेक्टिन आणि सेल्युलोज या 2 घटकांपासून बनलेली आहे वनस्पती पेशीमध्ये ही पेशीभित्तिका. त्याचबरोबर जेव्हा हिची डेव्हलप होते, सेल डेव्हलप होते, सेल चांगले डेव्हलप झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक बहुवारिके जे आहेत त्याच्यामध्ये मिश्रित होतात. म्हणजे ते जे काय आहेत त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार ज्या त्या वनस्पतीवर अवलंबून आहे. लिग्निनचा थर होतो, म्हणजे लिग्निन असेल, सुबेरिन असेल किंवा क्युटिन असेल, असे जे काही बहुवारिके आहेत ते पेशीभित्तिकेमध्ये तयार होत असतात. म्हणजे हाही प्रश्न महत्त्वाचा आहे की वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिका कशापासून बनलेली आहे तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं सेल्युलोज आणि पेक्टिन नावाच्या ह्या कर्बोदकांपासून. आणि पुढे जेव्हा डेव्हलप होते सेल, त्या डेव्हलप झाल्यानंतर ती सेल जी आहे किंवा ती जी पेशी आहे तिच्यामध्ये तुम्हाला सुबेरिन आहे, लिग्निन आहे, सुबेरिन आहे, किंवा पुढे एक अजून नाव आहे क्युटिन, क्युटिन यांच्या हे पण बहुवारिके त्याच्यामध्ये तयार होत असतात. बहुवारिके म्हणजे पॉलिमर्स अशा प्रकारे आहे की नाही. यांची रचना, ही जी काही रचना आहे ते सुद्धा तयार होत असतात. मात्र तुमच्या कवकांमध्ये ती जी असते ती कायटिनपासून बनलेली असते, कायटिनस, किटॅनस किंवा कायटिनस असं म्हणतो आपण त्याला. आता या ठिकाणी अजून एक लक्षात ठेवायचं तर पेशीभित्तिकेचं कार्य काय, आपण एक एक पाहतोय. आता पेशीभित्तिकेचं कार्य काय, पेशीच्या सर्व अंगकांचं संरक्षण करणे, आणि दुसरं महत्त्वाचं एक काम आहे पेशीला आधार देणे, म्हणजे गिव्ह सपोर्ट देण्याचं काम हे पेशीभित्तिका करते. आणि अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं होतं की अतिरिक्त पाणी जे आहे त्या पाण्याला अडवून पेशींच्या अंगकांचं रक्षण करणं. म्हणजे जर अतिरिक्त पाणी त्या पेशीत गेलं तर पेशीचं अंगके जे आहेत ते टिकू शकत नाही किंवा त्या ठिकाणी संरक्षित राहू शकत नाही, म्हणून त्यांना संरक्षण देण्याचं कामसुद्धा पेशीभित्तिकेचं आहे. म्हणजे आता सगळ्यांना समजलं असेल की पेशीभित्तिका काय आहे आणि तिचं कार्य काय आहे. या 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, म्हणजे जो पुढचा भाग आहे पेशीचा महत्त्वाचा, तो आहे प्रद्रव्य पटल. प्रद्रव्य पटल किंवा त्याच्याच अनुषंगाने पुढचं एक येणार आहे त्याच्यात एक महत्त्वाचं पेशीपटल. पेशीपटल हे दोन्ही पण प्रद्रव्य पटल आणि पेशीपटल. प्रद्रव्य पटलला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि पेशीपटलला म्हणतो सेल मेम्ब्रेन, की हे दोन्ही एकमेकाचे एकदम घनिष्ठ आहेत. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, ही जी काही पेशी आहे ही 2 डायमेन्शनल फिगर आहे, त्याच्यामुळे एवढं स्पष्ट दिसणार नाही. असं वरून एक जिलेटिन टाईपचा कागद जसा असतो त्या कागदासारखं एक आवरण असतं की ज्याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे खूप पातळ असतं आहे की नाही. आणि त्याच्याच वरून जे आवरण असतं ते पेशीपटल असतं.
म्हणजे ही जी पेशी पटल आणि प्रद्रव्य पटल आहे यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. तर हे एकदम नाजूक आणि लवचिक आवरण आहे. पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून संरक्षण करण्याचं काम किंवा वेगळे करण्याचं काम हे प्रद्रव्य पटल आणि पेशी पटल करत असतं. म्हणजे खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात हे, इथं पण दोन्ही पण. म्हणजे याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि तुमचं प्रद्रव्य पटल. प्रद्रव्य पटल आणि पेशी पटल, हे पेशी पटलवरून असतं पहा. इथं प्रद्रव्य पटल आणि पेशी पटल हे दोन्ही पण आहेत आणि हे महत्त्वाचे ह्या पेशीच्या कार्यामध्ये भूमिका पार पाडत असतात. म्हणून या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं तुम्ही की याचंही कार्य खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेले तुम्ही तर लक्षात येईल की याच्यामध्ये प्रद्रव्य पटल जे आहे त्या प्रद्रव्य पटलाची रचना कशी असते. म्हणजे प्रद्रव्य पटल म्हणजे काय, आता सांगितलं प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे थोडक्यात ही प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे एक मच्छरदाणीच आहे असं आपण कल्पना करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, मच्छरदाणीला जसे छिद्र आहेत किंवा छोटे छोटे छिद्र होल्स आहेत ते कशासाठी आहेत, म्हणजे आतमध्ये हवा आली पाहिजे आणि मच्छरला पण येऊ द्यायचं नाही किंवा डासांना येऊ द्यायचं नाही. अशीच रचना इथं, असंच कार्य यांचं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं किंवा तुमच्या प्रद्रव्य पटलाचं. काय करतं प्रद्रव्य पटल, प्रद्रव्य पटल आवश्यक असणाऱ्या रेणूंना पेशीच्या आतमध्ये येऊ देतं, परंतु नको असणाऱ्यांना आतमध्ये येऊ देत नाही, अशा रेणूंना किंवा घटकांना आतमध्ये येऊ देत नाही. आणि जे पेशीतल्या आतमध्ये नको असणारे घटक आहे त्यांना बाहेर टाकण्याचं काम सुद्धा प्रद्रव्य पटल करणार आहे. म्हणजे हे काय आहेत, एक मेम्ब्रेन आहे, परमेबल मेम्ब्रेन आहे, सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन आहे. म्हणजे त्याला निवडक्षम पारपटल पण म्हणतात. त्याचं कारण असते निवडक्षम पारपटल, म्हणजे जे निवडक रेणू आहे त्यांना आत आणि जे नको आहे त्यांना बाहेर, आणि जे नको असणारे त्यांना आत घेत नाहीत, हे समजून घ्या. म्हणजे ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. त्याप्रकारे प्रद्रव्य पटल जे आहे तुमचं ते 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू आहेत ॲक्च्युली. म्हणजे 2 जे काही तुमचे थर आहे ते थर जे असतात ते थोडक्यात फॉस्फोलिपिडने बनवलेले असतात. म्हणजे त्याला मराठीत स्पुरिलमेद म्हणतात, स्पुरिलमेद. तर तो शब्द खूप अवघड जाईल तुम्हाला, त्यापेक्षा फॉस्फोलिपिड हा लक्षात राहणारा शब्द आहे. फॉस्फोलिपिड म्हणजे लिपिड हा एक स्निग्ध पदार्थाचाच प्रकार आहे. त्या फॉस्फोलिपिडच्या 2 थरांमध्ये हा एक थर आणि हा एक थर यांच्यामध्ये असणारे प्रथिनांचे रेणू म्हणजे तुमचं काय प्रद्रव्य पटल आहे. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला काय की प्रद्रव्य पटलाला निवडक्षम पारपटल म्हणायचं. याचं कारण म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन. परमेबल आहे, सिलेक्टिव्ह आहे आणि ते सिलेक्शन करतं. म्हणजे जसं तुमच्या मच्छरदाणीचं उदाहरण मी सांगितलं सेम तसाच प्रकारे येतं. म्हणजे चांगले जे रेणू आहेत म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे पाणी आहे, क्षार आहे, जे पेशीला आवश्यक असतात त्यांना आतमध्ये एंट्री आहे, आणि जे नाही आहेत त्यांना एंट्री नाही, आणि जे नको जे काही बाय प्रॉडक्ट तयार होतात पेशीतून त्यांना बाहेर टाकण्याची सुद्धा सोय या ठिकाणी आहे, सुविधा आहे, ते बाहेर टाकले जातात. म्हणजे ह्यानेच होतं ते प्रद्रव्य पटलाने. आणि पेशी पटल जे आहे ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे. पेशी पटल काय करतं, पेशीच्या अंगकांचं संरक्षण हे त्याचं कार्य. पेशीचे जे अंगक आहेत ते सर्व अंगकांचं संरक्षण करण्याचं काम हे पेशी पटल करतं. म्हणजे बाहेरून काय आघात पेशीला होणार नाही याची काळजी घेतली जाते. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की पेशी बाहेर काही बदल झाले, समजा पेशी आहे आणि ते पेशीची, आता पेशी किती लहान आहे याचा विचार करा. आपल्याला आपल्या बॉडीतल्या सर्वात लहान घटक पाहतोय आपण, म्हणजे त्याच्या आतमध्ये पण काही अंगके आहेत, अर्थात अंगके आहेत, पण ती पेशी आपल्याला उघड्या डोळ्याने दिसणार नाही आहे. म्हणजे एवढी छोटी आहे आणि त्या पेशीच्या आपल्याला स्टडी करायचा आहे. त्या पेशीबद्दल मी सांगतोय तुम्हाला. तर त्या पेशीच्याबद्दल जर पेशी ब्लडमध्ये पेशी आहेत किंवा बाकीकडे सगळीकडे शरीरभर पेशी आहेत, आपल्या वेगवेगळे प्रकार आहेत. आता ह्या ज्या पेशी आहेत त्या पेशी बाहेर काही जर बदल झाले किंवा काही बदल झाले तर पेशीतील होणारे जे बदल आहे पेशीच्या बाहेरील पर्यावरणात जर बदल झाले तरीसुद्धा पेशीच्या आतमधलं पर्यावरण कायम राखण्याचं काम जे केलं जातं ते प्रद्रव्य पटल करतं. आणि प्रद्रव्यामार्फत ही जी कृती होते त्या कृतीला आपण म्हणतो समस्थिती. म्हणजे थोडक्यात काय, पेशी बाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखलं जातं, तिथे बदल केले जात नाही, होत नाहीत. तर अशी जी प्रद्रव्य ही जी भूमिका पार पाडते त्या भूमिकेला आपण किंवा त्या प्रकाराला समस्थिती असं म्हणतो, होमिओस्टॅसिस असं इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला. म्हणजे ती स्थिती कायम राखली जाते, हे लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात असा प्रकार आहे की आपण जरी एखाद्या थंड प्रदेशात गेलो, बर्फाळ प्रदेशात गेलो आणि त्या ठिकाणी असं कधी झालं आहे का आपल्या ब्लडचं टेम्परेचर एकदम डिक्रीज झालं, कमी झालं आणि आपण ब्लड क्लोटिंग झालं, जगायचीच नाही, म्हणजे जगणं शक्य नाही आहे आपल्याला.
अशा वेळी जगू शकतो का आपण? नाही. म्हणजे आपल्या शरीरातली जी रक्ताची टेम्परेचर आहे रक्ताचं ते ब्लडचं ते मेंटेन राहतं आहे. म्हणजे जे 37 पॉईंट काय 5च्या दरम्यान आहे 7च्या दरम्यान आहे ते आपण बायोलॉजिकलच्या काही केमिकल रिॲक्शन आहे त्या मेंटेन करून ठेवतात तेवढं. तसंच पेशीच्या आतमध्ये म्हणजेच ती स्थिती सांगितली मी आता की बाहेरील पर्यावरण किती बदललं पेशीच्या तरीही त्या आतमधल्या पर्यावरणावर किंवा आतमधल्या भागावर काही परिणाम होत नाही पेशीच्या. ही जी स्थिती आहे ती समस्थिती आहे. मग आता 2 भाग आपण बघितले पेशीचे. पहिला बघितला पेशीभित्तिका जो बाहेरील आवरण आहे बरोबर. त्याच्यानंतर दुसरं बघितलं प्रद्रव्य पटल की जे संरक्षण करतं म्हणजे जे सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन आहे जे निवडक्षम पारपटल आहे आणि त्याच्याच अनुषंगाने बघितलं पेशी पटल यांचे कार्य वगैरे सगळं आपण पाहिले. त्याच्यानंतर पुढे अजून जायचं आपल्याला तिसरा जो प्रकार आहे तो पुढे पाहणार आहे. पण त्या अनुषंगाने अजून एक महत्त्वाची आपल्याला चर्चा करायची आहे. पेशी जी आहे ती पेशी आपल्या क्रिया 2 प्रकारे करते. म्हणजे पेशीच्या मध्ये होणाऱ्या क्रिया ह्या 2 प्रकारच्या असतात. त्या 2 प्रकारचे प्रकार कोणते ते एकदा आपण पाहूया. म्हणजे आता इथे हे पहा 2 प्रकार. पहिला प्रकार आहे पेशी जे आहे ते पेशी ऊर्जा वापरून काही प्रक्रिया करतात. म्हणजे ऊर्जेचा वापर करून चालणाऱ्या काही क्रिया आहेत. म्हणजे थोडक्यात मी इथं लिहितो ऊर्जा वापरून बरोबर. आणि दुसरा प्रकार आहे ऊर्जेचा वापर इथं करून म्हणतो ऊर्जेचा वापर करून आणि इथं ऊर्जेचा वापर न करता ऊर्जेचा वापर न करता म्हणजे असे 2 प्रकार आहे. म्हणजे ऊर्जेचा वापर करून सुद्धा काही पेशीच्या क्रिया केल्या जातात आणि काही क्रिया हे पेशीच्या ऊर्जेचा वापर न करता सुद्धा केल्या जातात. मग पेशीच्या ऊर्जेचा वापर करून करणारे कोणते आहेत त्याच्याकडे पण आपण लक्ष देऊया. म्हणजे थोडक्यात आता इथे जागा थोडीशी कमी आहे मला वाटतंय मी रब करतो परत तर येणारच आहे याच्याकडे. म्हणजे परत लिहितो इथे पा क्रिया इथं क्रिया लिहू की क्रिया कोणत्या क्रिया आहे ऊर्जेचा वापर करून आणि ऊर्जेचा वापर न करता अशा 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. मग याच्यामध्ये परत ऊर्जेचा वापर करून कोणते आहेत तर त्याच्यामध्ये आहे पेशीय भक्षण. पहिला जो प्रकार आहे तो आहे पेशीय भक्षण हा एक आहे आणि दुसरा जो आहे तो आहे पेशी उत्सर्जन. पेशी उत्सर्जन अशा 2 क्रिया आहेत की ज्यांच्यासाठी तुम्हाला त्या पेशींना गरज असते ऊर्जेची. मग पेशीय भक्षणला आपण इंग्लिशमध्ये एंडोसायटोसिस म्हणतो. एंडोसायटोसिस याला एंडोसायटोसिस म्हणतो आणि पेशी उत्सर्जनला एक्झोसायटोसिस म्हणतो. एंडोसायटोसिस एक्झोसायटोसिस म्हणजे त्या ठिकाणी पेशी जी आहे ती पेशी भक्षण म्हणजे काय पेशी आहे तिच्या पर्यावरणातून म्हणजे शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या घटकांकडून काही घटकांचं भक्षण करते अन्न मिळवते. त्या क्रियेला पेशीला ऊर्जा वापरावी लागते. म्हणजे आता पुढे शिकणार आहे आपण ऊर्जा कशी तयार होते ती कुठे साठवली जाते पेशीमध्ये ते सर्व पुढे पाहणार आहे आपण अंकांमध्ये. आता इथे काही जास्त चर्चा करायची गरज नाही. पेशीय भक्षण म्हणजे तिला अन्न मिळवायचं पेशीला आणि ते अन्न मिळवताना काही ऊर्जा खर्च केली जाते आणि दुसरे एका ठिकाणी ऊर्जा खर्च केली जाते पेशीकडे. काही टाकाऊ पदार्थ पेशीतून बाहेर टाकले जातात म्हणजे काही पदार्थांचं उत्सर्जन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड असेल किंवा बाकीचे काही घटक असतील की ज्यांचं उत्सर्जन करणं गरजेचं आहे बॉडीला किंवा आपल्या शरीराला वनस्पतीला तर त्यावेळेसुद्धा ऊर्जा खर्च होते. मग ही जी होती ती ऊर्जेचा वापर करून ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेचा वापर करून म्हणजे ही जी आहे ती ऊर्जा वापरली जाते. मी इथे लिहितो ऊर्जा वापर बरोबर. आता ऊर्जेचा वापर न करता सुद्धा काही जैव रासायनिक क्रिया आपल्या शरीरात होत असतात. त्या कोणत्या आहेत तर त्या आहेत पेशींना ऊर्जा न वापरता सुद्धा काही जैविक क्रिया पार पाडल्या जातात. त्या 2 प्रकारच्या आहेत पहा. पहिली आहे इथे परत 2 प्रकार करतो. पहिले प्रकार जो आहे हे पहा पहिला प्रकरण विसरण पहिली प्रक्रिया विसरण म्हणजे हिला ए म्हणूया आणि बी कोणती आहे परासरण. अशा 2 प्रक्रिया आहेत पहा.
की ज्या ऊर्जेचा वापर करत नाही, म्हणजे पेशीला कोणत्याही प्रकारची ऊर्जा खर्च करावी लागत नाही आणि तरीसुद्धा त्या दोन्ही प्रक्रिया होतात. मग विसरण म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊया. विसरण काय प्रकार आहे? विसरण की ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डिफ्युजन आणि परासरणला म्हणतो, इथे लिहितो वाटलं तर ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस खूप पर्टिक्युलर आणि खूप महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत ह्या दोन्ही पण. विसरण म्हणजे काय? त्या ठिकाणी जैविक रेणू असतील किंवा एखाद्या कोणत्याही रेणूंची हालचाल होते, जी हालचाल कशी होते? फक्त एखाद्या म्हणजे मुक्तपणे होत असते. रेणूंची हालचाल जी आहे ती मुक्तप्रमाणे होत असते आणि ती हालचाल कशी होत असते? जास्त संहतीकडून कमी संहतीकडे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं रसायनशास्त्रामध्ये मी सांगितलं होतं संहती म्हणजे काय. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून जेव्हा मुक्तपणे रेणूंची हालचाल होते तेव्हा ते असतं विसरण. डिफ्युजन म्हणजे डिफ्युजनच्याच प्रोसेसने फिश जे आहेत, फिश म्हणजे मासे, ते डिफ्युजनच्याच प्रोसेसने ऑक्सिजन घेत असतात. त्यांना काय असेल डायरेक्टली तोंडाने नाही घेता येत ऑक्सिजन, आपण जसा घेतो नाकाने तोंडाने तसा नाही घेता येत त्यांना. डिफ्युजनच्या प्रोसेसमध्ये जो डिफ्यूज झालेला ऑक्सिजन आहे पाण्यात तो त्या कल्लाविद्राने घेतात, गिल्सलेटने. तसं इथं नाही. आता ही विसरण आहे, म्हणजे ही विसरणाची प्रोसेस मी आता सांगितली फिशच्या बाबतीतसुद्धा. डिफ्यूज झालेला म्हणजे समजा तुम्ही अगरबत्ती लावली एका रूममध्ये, तर त्या अगरबत्तीचा वास सगळीकडे पसरतो मुक्तपणे. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, असं उलटं नाही होणार. लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन असं नाही. ही डिफ्युजन आहे, म्हणजे इथं कोणतीही ऊर्जा गमावी लागत नाही, खर्च करावी लागत नाही, तर ते विसरण आहे तुमचं. आणि मग परासरण म्हणजे काय? तर परासरणाची सुद्धा डेफिनेशन आहे. परासरण ऑस्मोसिस म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलाच्या माध्यमातून जेव्हा हा प्रवास होतो तेव्हा जो प्रवास होतो किंवा रेणूंची हालचाल होते, तर त्या प्रक्रियेला परासरण म्हणतात. म्हणजे या ठिकाणी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहे. जास्त पाण्याकडून म्हणजे जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे, आणि सगळ्यात महत्त्वाचं याला माध्यम लागतं. माध्यम कोणतं आहे? निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजेच त्या ठिकाणी परासरण होईल. किती सिंपल डेफिनेशन आहे दोन्ही पण महत्त्वाचे आहेत, कारण आयोगाचे याच्यावर सुद्धा लक्ष आहे. विसरण परासरण याच्यावर सुद्धा विचारतील. डेफिनेशन कोणी विचारणार नाही तुम्हाला, पण त्या बेसिक कन्सेप्टवर अवलंबून असलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. मग विसरण म्हणजे काय? मुक्त हालचाल जास्त संहतीकडून कमी संहतीकडे. आणि परासरण म्हणजे काय? पाण्याचा प्रवास. पण कसा प्रवास आहे? उच्च म्हणजे पाण्याच्या जास्त पातळीकडून पाण्याच्या कमी भागाकडे, म्हणजे जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे पाण्याचा होणारा प्रवास. पण तो कशातून होतो हे खूप महत्त्वाचं आहे. ते होतं निवडक्षम पारपटलातून, म्हणजे सिलेक्टिव्ह मेम्ब्रेनमधून, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनसारखं आहे की नाही, त्याच्यातून होणारा प्रवास. तर त्याला म्हणायचं परासरण. मग ह्या दोन्ही प्रक्रियांबद्दल आपण फरक पण माहीत पाहिजे आपल्याला. परासरण आणि विसरण हे नेमकी फरक काय आहे? तर विसरणाला तुम्हाला माध्यम, विसरण जे आहे ते विसरण कशामध्ये होऊ शकतं? विसरण होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी स्थायू द्रव वायू, म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही स्थितीतून ही विसरण होऊ शकतं. विसरण हे कोणत्याही स्थितीमधून, कोणत्याही अवस्थेमधून होऊ शकतं, स्थायू द्रव वायू. पण मात्र इथं परासरण तसं नाही. परासरण फक्त द्रव माध्यमातूनच होतं. हा पहिला फरक आहे. दुसरा फरक, विसरणाला कोणत्याही सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेनची गरज नाही, काहीच गरज नाही. म्हणजे या ठिकाणी सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन किंवा तुमचं निवडक्षम पारपटलाची गरज नाही आहे. मात्र परासरणाला निवडक्षम पारपटलाची गरज असते. म्हणजेच त्या ठिकाणी व्याख्येमध्येच सांगितलं होतं, निवडक्षम पारपटलातून जास्त पाण्याकडून कमी असणाऱ्या पाण्याकडे पाण्याचा प्रवास, म्हणजे त्या ठिकाणी जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडचा प्रवास. हा कशातून होतो? निवडक्षम पारपटलातून. मग इथं माध्यमाची गरज आहे. मग विसरणामध्ये माध्यमाची गरज नाही, परासरणामध्ये माध्यमाची गरज आहे. आणि दुसरा फरक मी सांगितला होता, हे स्थायू द्रव वायू या तिन्ही अवस्थेमधून होऊ शकतं. परासरण मात्र द्रव माध्यमातूनच होऊ शकतं. ह्या 2-3 गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं की परासरणामध्ये द्रावणांची जी काय हालचाल आहे, म्हणजे रेणूंची जी हालचाल आहे द्रावणामधील, ती हालचाल होत असते.
आणि तुमच्या विसरणामध्ये द्रावणातील रेणूंची हालचाल न होता ते काय विभागले जातात डायरेक्टली, म्हणजे ते पसरले जातात. तसं इथं नाही, इथं पसरले जात नाही, इथं हालचाल करून जातात. म्हणजे हा एक महत्त्वाचा फरक आहे. हे दोन्ही प्रोसेस तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता हे झाले परासरण विसरण. हे कशावरून आपलं आलं होतं तर ऊर्जा वापर आणि ऊर्जेचा वापर न करणारे, म्हणजे ही पूर्णपणे भौतिक प्रक्रिया आहे. पहा, म्हणजे ही जी प्रक्रिया आहे तुमची भौतिक क्रिया आहे की ज्याच्यामध्ये काही शक्यता आहेत, त्या शक्यता पण आपल्याला पाहिजेत. आता सगळ्यात महत्त्वाचं दोन तर तुम्हाला कळलं असं, ऊर्जा वापर होणाऱ्या आणि ऊर्जेचा वापर न करणाऱ्या प्रक्रिया आपण अभ्यासलेल्या आहेत. आता ह्याच परासरणाच्या थोड्या डिटेलमध्ये आपण जाऊया, इकडे जास्त जायची गरज नाही, परासरणाकडे पाहूया. आता परासरण व्याख्या तर ऑलरेडी झालेली आहे. परासरणाच्या 3 कंडिशन कोणत्या आहेत? 3 कंडिशन म्हणजे 3 स्थिती कोणत्या आहेत? पहा, परासरण कसं होऊ शकतं किंवा कधी होणार नाही किंवा कधी कोणत्या स्थितीत कसं होतं ते पाहूया. पहिला जो प्रकार आहे तो आहे अवपरासरणी, म्हणजे थोडक्यात आपल्याला त्याचे प्रकारच पाहिजेत. पहिला जो प्रकार आहे तो आहे अवपरासारी. हे पहा, अवपरासारी त्याला आपण म्हणतो हायपोटोनिक सोल्युशन, म्हणजे हायपोटोनिक जे ऑस्मॉसिस आहे, हायपोटोनिक ऑस्मॉसिस कशा प्रकारे होतं? अवपरासरणी म्हणजे पेशीतील पाण्याचं प्रमाण कमी आणि पेशीच्या सभोवतालच्या पाण्याचं प्रमाण जास्त, अशी जर स्थिती असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी परासरण कोणत्या प्रकारचं होतं तर अवपरासरणी. म्हणजे माध्यमातील पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि ते जास्त असल्यामुळे आणि तुमच्या पेशीतलं पाण्याचं प्रमाण हे कमी असल्यामुळे अर्थात काय होणार आहे, ते माध्यमाचं पाणी हे पेशीच्या आवरणामधून आत जाणार आहे. म्हणजे परासरण कुठं होतं ते पण त्यांनी सांगितलं. पहा, मगाशी कसं सांगितलं तुम्ही तुम्हाला, जास्त कडून कमीकडे, म्हणजेच तसं होतं. ही साधा वनस्पती पेशी आहे आणि ह्या वनस्पती पेशीचे हे माध्यम आहे आणि त्या माध्यमात ही वनस्पती पेशी आहे. मात्र वनस्पती पेशीच्या आतमधला पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि बाहेर वनस्पती पेशीच्या पाण्याचं प्रमाण खूप आहे. मग परत परासरण कसं होईल? निवडक्षम पारपटलातून, म्हणजेच तुमच्या निवडक्षम पारपटलातून म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून काय होईल की जास्त पाणी असणारं पाणी ह्या पेशीच्या आतमध्ये जाईल आणि परिणाम काय होईल, ती पेशी फुगेल किंवा त्या पेशीचा आकार वाढेल. सरळ आहे. म्हणजेच उदाहरणार्थ याचं जर सांगायचं झालं तर बेदाणे, म्हणजे द्राक्षाचे जे बेदाणे असतात ते जर तुम्ही पाण्यात ठेवले तर त्या ठिकाणी काय होतात, ते पाण्यात जर ठेवले बेदाणे तर काही तासांनी तुम्ही पाहिलं तर ते फुगतात. फुगण्याचं कारण आहे अवपरासरी परासरण. आत्ता जे सांगितलं तेच होतं. म्हणजे ते पाणी याच्या आतमध्ये जातं आणि त्याच्यामुळे ती फुगते. किंवा आपण चणे जे आहेत, हरभरे जे आहेत ते भिजवायला टाकतो, ते फुगतात. पहा, किंवा बाकीचे कडधान्य आपण टाकतो त्यावेळेस ते फुगतात. याचं कारण तेच आहे, कारण पेशीचं हे काय आहे, अवपरासरी परासरण. त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो अतिपरासरी. अवपरासरी झाल्यानंतर अतिपरासारी बरोबर आहे. अतिपरासारी परासन. अतिपरासारी परासन हे काय आहे? पहा, आता याच्या अपोजिट आहे. हे दोन्ही एकदम लक्षात ठेवायला सोपे, म्हणून मी ते कॉमन घेतले, पहिल्यादा हा आणि दुसऱ्यादा. अतिपरासरी म्हणजे काय? याच्यामध्ये काय होतं, पेशीतील पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं. आता उलटी पहा, मगाशी सांगितलं तर पेशीच्या पाण्यातील प्रमाण कमी होतं, आता इथं पेशीतील पाण्याचं प्रमाण जास्त आणि माध्यमातील पाण्याचं प्रमाण कमी. त्याच्या सभोवतालचं ज्या माध्यमात पेशी आहे त्या माध्यमातल्या पाण्याचं प्रमाण कमी आणि पेशीतल्या पाण्याचं प्रमाण जास्त. तर अशा वेळेस काय होईल, ती पेशी जी आहे ती पेशी फुटेल किंवा ते पेशीतलं पाणी जे आहे ते बाहेर टाकलं जाईल आणि ते बाहेर टाकल्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी रससंकोच झाल्यासारखा दिसेल. रससंकोच म्हणजे ती पेशीचा आकार श्रिंक होईल, म्हणजे कमी होईल. म्हणजे नंतर ती पेशी जे आहे ती फुगण्यापेक्षा ती काय होईल, आकसून जाईल. आकसणे म्हणतो त्याला, रससंकोच, रस बाहेर टाकला जाईल त्याच्यातलं. अशी ही जी आहे ती अतिपरासारीमध्ये होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. आणि पुढची एक स्थिती आहे समपरासरी. पुढची आहे समपरासारी. आता समपरासरी याला आपण म्हणलो होतं हायपोटोनिक, याला म्हणायचं हायपरटोनिक
आणि समपरासरी जे आहे त्याला म्हणतात आयसोटोनिक. हा मुद्दा म्हणून शब्द परत लिहितो मी, आयसोटोनिक लिहिलेलं नाही, आयसोटोनिक. आयसोटोनिक ऑस्मोसिस कसं होतं? आयसोटोनिक म्हणजे ज्या वेळेस पेशीच्या आतमधलं पाणी आणि पेशीच्या माध्यमातील पाणी हे दोन्ही सारख्याच लेवलला असतील किंवा समप्रमाणात असतील किंवा सारखेच असतील, तर त्यावेळेस जे परासरण होतं ते समपरासरी, म्हणजे पाणी आतमध्ये घेतलंही जात नाही किंवा बाहेरही टाकलं जात नाही, त्यावेळेस स्थिती जी असते ती असते समपरासरी. म्हणजे ही स्थिती जी आहे ती समपरासरी असं आपण म्हणतोय. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तिन्ही प्रकार लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्या वेळेला आयोग असं पण प्रश्न विचारू शकतो, तुम्हाला फिगर देतील वनस्पती पेशीच्या आणि त्याच्यातला क्रम ओळखायला विचारतील ABC. मग कोणतीही क्रमाने, पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी, ह्याच क्रमाने देतील असं नाही. उलटे फिगर कशा पण देतील ते तुम्हाला, की ज्या क्रमाने त्याच्यावर विचारू शकतात. म्हणजे विचारू शकण्याची शक्यता आहे, म्हणून हे व्यवस्थित करायचे तुम्हाला. तिन्ही प्रकार समजले तर तुम्ही बिनधास्तपणे त्या प्रश्नाला टॅकल करू शकता, व्यवस्थित प्रकारे हँडल करू शकता. हे महत्त्वाचं आहे. आता हे तिन्ही आपण ऑस्मॉसिसचे प्रकार पाहिलेले आहेत, म्हणजेच परासरणाचे महत्त्वाचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. आता पुढचा जो आहे मेनकडे जायचं आपल्याला, पेशीचे भाग आपण पाहत होतो. पहिला बघितला होता पेशी भित्तिका, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा होता प्रद्रव्य पटल आणि पेशी पटल दुसरा, आणि तिसरा पाहायचा होता आपल्याला तो आहे पेशीद्रव्य. पेशीद्रव्य पेशीद्रव्य की ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये याला म्हणता येईल सायटोप्लाझम. पेशीद्रव्य, सायटोप्लाझम. सायटोप्लाझम काय आहे प्रकार हा पेशीद्रव्य? तर पेशीच्या आतमध्ये असणारा चिकट जेली सदृश्य जो पदार्थ आहे त्याला पेशीद्रव्य म्हणतात. म्हणजे हा पदार्थ चिकट आहे, जेलीसारखा आहे, त्याला आपण पेशीद्रव्य म्हणतो. म्हणजेच याच्यामध्ये पेशीच्या आतमध्ये पेशी अंगके म्हणजे पेशींचे जे पार्ट्स आहेत, आहे की नाही, ऑर्गनेल म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, असे ऑर्गनेल किंवा पेशीचे अंगके सोडून राहिलेला जो तरल पदार्थ आहे किंवा जो असा पदार्थ आहे की जो जेली सदृश्य आहे, अशा पदार्थाला म्हणायचं आहे, इथं डॉट डॉटने दाखवलं आहे आम्ही, डॉट डॉटने, सर्व डॉट डॉटने, अशा याला सायटोप्लाझम म्हणायचं आहे. इकडे पण दाखवलं, इकडे पण, दोघांमध्ये प्रेझेंट असतो तो. तर त्या पदार्थाला म्हणायचं सायटोप्लाझम, किंवा त्याच पदार्थाला आपण म्हणू शकतो मराठीमध्ये काय, पेशीद्रव्य. आता ह्या पेशीद्रव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युजफुल किंवा उपयोगी असे घटक पण आहेत. त्याच्यात अमिनो आम्ल आहेत, त्याच्यामध्ये ग्लुकोज आहे, जीवनसत्वे आहेत, असे पेशीला आणि आपल्या शरीराला उपयोगी असणारे घटक आहेत. म्हणजे ह्याचा सुद्धा खूप महत्त्वाचा उपयोग आहे. सगळ्यात महत्त्वाचं की सर्व अंगके याच्यामध्येच आहेत, या जेलीच्या आतमध्ये, म्हणजे ह्या जेली सदृश्य पदार्थाच्या म्हणजेच तुमच्या पेशीद्रव्याच्या आतमध्येच आहेत. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला की ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, वनस्पती पेशीत रिक्तिका मोठ्या आकाराची म्हणून केंद्र थोडा साईडला सरकलेला आहे. तर इथं तसं नाही, इथं सेंटरला आहे आणि ते जेलीचा प्रेशर त्याच्यावर आलेला आहे त्या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी पेशीद्रव्याचा प्रेशर त्या ठिकाणी आलेला दिसतोय. आता ह्याच पाहिल्यानंतर आता महत्त्वाचे पेशीचे भाग तर आपण बघितलेत. पेशीभित्तिका, दुसरा आहे पेशीपटल किंवा प्रद्रव्य पटल, आणि तिसरं आपण बघितलं पेशीद्रव्य. हे 3 तर महत्त्वाचे आहेत. आता ह्या पेशीच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे, म्हणजे आतमध्ये ह्या प्रद्रव्य, आता बाहेरून आत चाललो आहे आपण पहा, तर त्याच्या आतमध्ये काय काय घटक आहेत, इथं लिहिलेले सगळे घटक आपल्याला पाहिजेत की ज्यांना आपण अंगके म्हणतो. म्हणजे पेशीचं सामूहिक कार्य करणारे जे घटक आहेत ते घटक म्हणजे पेशीचे अंगके आहेत. पेशी ह्या सर्व घटकांवर अवलंबून आहे. एकाही घटकाने जर कार्य केलं नाही तर पेशीचं कार्य सुरळीत चालणार नाही. म्हणजे सर्व घटक इतके महत्त्वाचे आहेत की ते पेशीचे अंगके आहेत. म्हणजे पेशीचे काही ऑर्गनेल आपल्याला पाहिजे आहेत. आणि मग याच्यामध्ये केंद्रक असेल, तुमचं गॉल्गी बॉडीज असेल, रिक्तिका असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, ER असतील म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतील, सर्वचे सर्व आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. आणि ते खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे हे पाहणंसुद्धा गरजेचं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की केंद्रक आणि हरितलवक सोडून बाकीचे सर्व अंगके आपल्याला इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाखाली पाहावे लागतात. म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप जो तुमचा काय म्हणतोय, कंपाऊंड मायक्रोस्कोपला खाली बाकीचे दिसू शकतात, म्हणजे केंद्रक आणि तुमचा हरितलवक. मात्र बाकीचे जे अंगके आहेत ते तुम्हाला दिसणार नाही, ते पाहण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचाच वापर करावा लागेल, इतके सूक्ष्म आहेत ते. म्हणजे पेशी हा तर लहान घटक आहे, पण पेशीच्या आतमध्ये सुद्धा अनेक घटक आहेत, हे पण आपल्याला लक्षात येते. त्या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास डिटेलमध्ये करायचाच आहे.
तर अजून एक सांगायचं राहिलं माझं, मला वाटतंय विसरलो होतो मी, तर ते काय आहे, प्रद्रव्य पटल जे आहे आपण बघितलं, प्रद्रव्य पटल फॉस्फोलिपिडचे 2 लेअर, त्याच्यामध्ये प्रोटीनचे लेअर आहेत, प्रोटीन्स आहेत, ती प्रोटीन्स तरंगणाऱ्यासारखे दिसतात, म्हणून त्याचा उल्लेख असा एका ठिकाणी केला जातो की मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांची हिमनग. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पूर्वीच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये होते हे, आत्ताच्या बुकमध्ये नाही आढळणार, पण लक्षात ठेवा, विचारू शकतात आयोगसुद्धा. काय एक परत सांगतोय वाक्य महत्त्वाचं लक्षात ठेवा, मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांची हिमनग. म्हणजे समजा तर मेदमय समुद्र जर तुम्ही विचार केला तर त्याच्यात हे तरंगू शकतात. कोण? प्रद्रव्य पटल, असे हिमनग आहेत हे. म्हणजे यांचं वर्णन असं केलं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणजे कोणाबद्दल काय म्हटलं ते सुद्धा विचारतात कधी कधी, तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर आज आपण हेच बघितलं आहे पेशीच्या संबंधितला इंट्रोडक्शनरी पार्ट. पण कोणीही दुर्लक्ष करू नका का हा इंट्रोडक्शनरी पार्ट याच्यावर क्वेश्चन येणार नाही असं होणार नाही, याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. हेच बेस आहे. आणि मग पुढे आपल्याला डिटेलमध्ये प्रत्येक अंगाचा स्टडी करायचा आहे, त्याचे कार्य पाहिजे, त्याची रचना पाहिजे, आणि मग या अनुषंगाने पेशीचं तुमचं सविस्तर अभ्यास होईल. आणि याच्यावर विचारलेले आहेत प्रश्न आयोगाने, मागचे पेपर पहा, त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. परासरणी दाबावर हे जे परासरण आहे त्याच्यावर विचारलेलं आहे. पेशीचा शोध कुणी लावला याच्यावर पण विचारलेलं आहे की नाही. किंवा तुमची शेल्डनची थिअरी, शेल्डन मगाशी मी सांगितलं होतं, शेल्डन शॉन यांची थिअरी आहे की नाही. किंवा पेशींच्या शास्त्राला काय म्हणतात, कोशिकाशास्त्र म्हणजे सायटॉलॉजी, हे सगळं विचारलेले आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात, म्हणून याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करायचं नाही. तर आजच्या लेक्चरपुरतं एवढं ठीक आहे. पुढच्या वेळेस आपण पेशीचाच पुढचा पार्ट आपण पाहणार आहेत, सर्व अंगकांची आपण चर्चा करणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळीस आपण 2 ते 3 अंगके, 3 अंगके तर सहज होतील, अशा प्रकारे पाहणार आहे व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओसाठी काही दिवस लागतील, म्हणजे 2-3 दिवसात लगेच येऊन जाईल व्हिडिओ, ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद, थँक्यू.